नमस्कार, तर मी दिव्या. तर लवकरच आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत आणि आपल्या गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत. तर कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये तांदळाचे पीठ हे शिल्लक नसतं किंवा आपण कधी कधी आणून पण ठेवत नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये तांदळाचं पीठ शिल्लक नसेल तर माझ्या पद्धतीने बनवले जाणारे हे उकडीचे मोदक तुम्ही एकदा नक्की तुमच्या घरामध्ये ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमचे हे उकडीचे मोदक हे कसे झालेले आहेत. चला तर मग आज आपण पाहणार आहोत एकदम सुंदर सुबक दिसणारे उकडीचे मोदक. चला तर आता टाईम न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि हे उकडीचे मोदक जेव्हा आपण तूप घालून खातो तेव्हा त्या उकडीच्या मोदकाला एकदम अशी भारी अशी चव लागते. तर तुम्ही इथे बघू शकता माझा उकडीचा मोदक किती छान असा तयार झालेला आहे. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटीभर रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर हा जो तांदूळ आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. कारण की रेशनचा तांदूळ हा कधी कधी जास्त घाण असतो, त्यामुळे जास्तीत जास्त स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून हा तांदूळ कमीत कमी 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. आता आपण इथे मोदकाचं सारण तयार करून घेऊयात. तर इथे मी 2 वाट्या नारळ खवून घेतलेला आहे. तर हा जो 2 वाट्या नारळ म्हणजे 2 नारळ मला इथे लागलेले आहेत. त्यामध्ये मी 1.5 वाटी गूळ हा खिसून घातलेला आहे. तर गूळ तुम्ही कमी जादा करू शकता. तर हे दोन्ही पण मिश्रण आपल्याला छान पद्धतीने 5 ते 10 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पाव वाटी दूध घालायचं आहे. जर तुमच्या घरी जर घट्टसर अशी साय असेल तर तुम्ही पाव वाटी साई घातली तरी चालेल. माझ्याकडे साई नव्हती म्हणून मी दूध घातलेलं आहे. तर पाव वाटी दूध यामध्ये आपल्याला घालून हे जे मी सारण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी 10 मिनिट कमीत कमी. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे. तरी ते मी 2 चमचे खसखस ही न भाजताच घेतलेली आहे आणि हीच खसखस आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि खसखस टाकून पुन्हा हे मिश्रण छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा वेलची घातलेली आहे. तरी ते आता हे मोदकाचं सारण जे आहे ते घट्ट होईपर्यंत आपण बाकीचं प्रोसेस करून घेऊयात. तर हा जो तांदूळ आहे 4 ते 5 तासानंतर छान असा भिजला गेलेला आहे. तर हा जो तांदूळ आहे तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढायचं आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा बारीक वाटून घ्यायचा आहे. एकदम बारीक अशी याची पिट्टी करून घ्यायची आहे. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 1 वाटीच पाणी घालायचं आहे. तर त्यातलं पाव वाटी पाणी मी हे तांदूळ बारीक करण्यासाठी मी ते वापरलेलं आहे. आणि जे राहिलेलं पाऊण वाटी जे पाणी आहे तर आपल्याला कढई गॅसवरती ठेवल्यानंतर त्यामध्ये टाकल्यानंतरच आपल्याला गॅस हा चालू करायचा आहे. तर राहिलेलं पाऊण वाटी पाणी आपण आता ह्या कढईमध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता गॅस चालू करायचा आहे आणि 1 चमचा तूप त्यावरती घालायचं आहे. तर जेव्हा आपण कुरड्या किंवा पापड्या घरी बनवतो तेव्हा ज्या पद्धतीने चीक आपण हटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला चिका हटून घ्यायचा आहे. फक्त एक गोष्टीला सांभाळायचं आहे की यामध्ये गाठी व्हायला नाहीत पाहिजे. त्यासाठी पटकन हात जो आहे तो उचलून पटपट हा आपल्याला मिश्रण जे आहे ते हलवून घ्यायचं आहे. तर कमीत कमी 12 ते 15 मिनटं लागतात छान असं मिश्रण तयार व्हायला. आणि आपल्याला हे कधी लक्षात येतं की मिश्रण हे छान असं शिजलेलं आहे तर आपण जो पीठ हे घट्ट होईल तेव्हा आपण त्याला हात लावून पाहूयात. आणि जर ते हाताला चिटकलं नाही तर समजून घ्यायचं की आपल्या हे मोदकाची उकड जी आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी पुन्हा अजून 1 चमचा तूप यामध्ये घातलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते छान असं शिजवून घेतलेलं आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात छान अशी उकड यायला. तर तुम्ही इथे बघू शकता माझी उकड जी आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की जेव्हा पीठ हातात घेतलेलं आहे तेव्हा ते अजिबात हाताला चिटकत नाही आहे. याचा अर्थ आपली उकड ही छान अशी शिजली गेलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला हे जे उकड आहे ते 2 मिनटासाठी कढईमध्ये झाकून ठेवायचे आहे. आणि त्यानंतर ही जी उकड आहे ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे.
त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून हे पीठ आपल्याला छान असं आपण खिच्च्याचं पीठ जसं चुरून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ हे आपल्याला चुरून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि लुसलुशीत असं पीठ तयार झालेलं आहे. आणि हे जे मोदक आहेत ते माझ्या शेजारची आजी आहेत त्यांनी बनवलेले आहेत, परंतु त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून त्या मला म्हणाल्या की अजिबात व्हिडिओ माझा काढू नको, म्हणून त्यांना काही दाखवलेलं नाही आहे. तर त्याच मोदक आता बनवत आहे. तुम्ही इथे बघू शकता ते त्यांनी मोदकाची थोडंसं गोळा घेतलेला आहे आणि त्याची छान अशी वाटी तयार करून 1 चमचा त्यामध्ये सारण घातलेलं आहे. तर मी मध्यम आकाराचाच मोदक बनवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने ह्या आजीने जे आहे तो मोदक केलेला आहे. त्यानंतर मी पण म्हणलं एखादा मोदक ट्राय करून बघा आपल्याला जमतोय का, कारण की मला मोदकाची अख्खी रेसिपी येते परंतु मला मोदकाला कळ्या पाडण्यासाठीच येत नाहीत. त्याच्यामुळे म्हणलं मी पण ट्राय करून बघूया की माझ्या मोदकाला कळ्या पडतात का नाही. आणि हे जे सारण आहे म्हणजे हे जे उकड आहे, तर कधी कधी काय होतं जेव्हा आपण तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतो तेव्हा गरम गरम उकडीमध्येच हे मोदक हे आपल्याला बांधावे लागतात. परंतु ह्या ज्या पिठाची उकड आहे तर मी दिवसभर हे जे मोदक आहे ते करत होते. म्हणजे मी सकाळी एकदा रेसिपीसाठी हे 7 मोदक बनवले. त्यानंतर माझे मिस्टर जेव्हा 5 वाजता आले तेव्हा मी परत 5 बनवले आणि संध्याकाळी नंतर 9 का 10 बनवले. म्हणजे एका वाटीमध्ये कमीत कमी 25 मोदक हे माझे तयार झालेले होते. आणि ही जी उकड आहे त्या उकडला दिवसभर काहीही म्हणजे हे झालेलं नाही. आपण काय म्हणतो की तांदळाची उकड जेव्हा घेते तेव्हा गरम गरमच आपले मोदक बांधावे लागतात, तशी ह्या उकडीमध्ये आपण 2-2 दिवस पण हे जरी उकड ठेवली तर ह्या उकडीला अजिबात ही उकड जी आहे ते खराब होत नाही किंवा अजिबात ह्या उकडीला असं चिरली जात नाही. कारण की जेव्हा जेव्हा आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत तेव्हा तेव्हा ही जी उकड आहे त्याला तुपाचा हात लावून पुन्हा एकदा जर छान अशी उकड ही जी आहे ती मळून घेतली तर मस्त असे मोदक हे तुम्ही 2 दिवसांनी पण तयार करू शकता. त्यासाठी उकड पुन्हा गरम करायची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की माझं हे जे मी पाणी आहे ते आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता आपल्याला हेच जे मोदक आहे ते मी इडलीच्या भांड्यामध्ये लावलेले आहेत आणि 2 मिनिट झाल्यानंतर थोडेसे मोदक वाफवल्यानंतर त्यामध्ये मी केशर घालणार आहे की जेणेकरून मोदकाला छान असा कलर पण येईल आणि छान अशी त्याची चव पण लागेल. तर कमीत कमी आपल्याला 20 ते 22 मिनिट हे छान असे मोदक शिजवून घ्यायचे आहेत. तर मध्यम गॅसवरतीच मी हे जे मोदक आहे ते शिजवून घेतलेले होते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत. तर 5 मिनिटानंतर हे जे मोदक आहेत ते मी इडलीच्या भांड्यातून बाहेर काढले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की मोदक किती छान असं तयार झालेलं आहे. अजिबात एकही मोदक मोडलेला नाही आहे आणि त्याला कलर आणि केशरचा कलर पण किती छान असा तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की माझा मोदक किती मस्त असं दिसत आहे तो आणि एकही मोदक कुठेही मोडलेला नाही आहे. तर गरम गरम मोदकावरती थोडं नाही तर जास्तच तूप टाकून खायची ही मजा ही वेगळीच असते. तर तुम्ही इथे बघू शकता एक मोदक जो आहे मी तुम्हाला फोडून दाखवत आहे. किती मस्त असा माझा हा मोदक झालेला आहे आणि लुसलुसीत एकदम मस्त असा माझा हा मोदक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.